रत्नाकर मतकरी यांच्या संभ्रमाच्या लाटा या गूढकथा संग्रहातून हार नावाची कथा. रागिणीच्या मरणानंतर चारही भाऊ यावेळी प्रथमच एकत्र भेटत होते. खरे तर ती वारली तेव्हाच चौघांनी हजर राहायचे, पण काही ना काही कारणांनी ते जमले नाही. तात्या आणि माधव होते चांदवलीला. बाळची फिरतीची नोकरी, त्यामुळे तो असाच कुठेतरी लांबच्या गावी होता. एकटा जनार्दनच काय तो त्यावेळेस मुंबईत होता. तोच तेवढा तिच्या अंत्ययात्रेला जाऊ शकला. मोठ्या वयाच्या माणसाला शोभणार नाही अशा आवेगाने तो आपल्या बहिणीसाठी ढसढसून रडला देखील. तसा सगळ्याच भावांचा रागिणीवर लोभ होता, नाही असे नाही. एक तर ती धाकटी, म्हणजे सर्वात धाकटी नव्हे, सर्वात धाकटा बाळ. रागिणी त्याच्याहून मोठी. आई आप्पा होते तेव्हा ते तिला मुलग्यांवरची तिखडी मुलगी म्हणत. पण म्हणूनच की काय त्यांचा तिच्यावर अतोनात जीव. बाळ सगळ्यांत धाकटा, पण तेवढी माया त्याच्या देखील वाट्याला आली नाही. मात्र रागिणीची अपूर्वाई वाटण्याचे कारण तेवढेच नव्हते. काही माणसे मूळचीच नशिबवान असतात. नशिबाच्या जोरावर ती पाहता पाहता अशी सरसर उंच जाऊन बसतात की इतरांनी नुसते पाहतच राहावे. दुसऱ्या कुणाची त्यांच्याशी तुलना देखील करता न आल्यामुळे त्यांचं काय बुवा असे म्हणावे. रागिणी या अशा नशीबवान माणसांपैकी होती. मात्र रागिणीची अपूर्वाई वाटण्याचे कारण तेवढेच नव्हते. काही माणसे मूळचीच नशीबवान असतात. नशिबाच्या जोरावर ती पाहता पाहता अशी सरसर उंच जाऊन बसतात की इतरांनी नुसते पाहत राहावे. दुसऱ्या कुणाची त्यांच्याशी तुलना देखील करता न आल्यामुळे त्यांचं काय बुवा असे म्हणावे. रागिणी या अशा नशीबवान माणसांपैकी होती. वयाच्या 17व्या-18व्या वर्षापर्यंत ती नाचून बागडून फारसे श्रम न करता, कधी आजारी बिजारी न पडता मॅट्रिकपर्यंत शिकली. लगेचच्या मे महिन्यात कुणाच्या तरी लग्न कार्याला गेलेली असताना ती मुंबईच्या मुजुमदारांच्या नजरेला पडली. त्यांनी तिला आपल्या मुलासाठी मागणी घातली. मुजुमदारांची 2 मोठी औषधांची दुकाने होती आणि इतर लहान सहान उद्योग होतेच. त्या काळात त्यांची 1,00,000-2 लाखांची इस्टेट होती. रागिणी लग्नाची झाली आहे हे कुणाला समजायच्या आत तिच्या लग्नाचा बार उडाला. तिच्या सोन्यासारखा नशिबाने पुढेही तिची साथ सोडली नाही. लग्नात नवरा BSc होता. तो MSc होऊन डॉक्टर होऊन परदेशी जाऊन आला. कुठल्याशा मोठ्या कंपनीत त्याला सगळ्यांच्या डोक्यावरची लठ्ठ पगाराची जागा मिळाली. सुनेचा पायगुण म्हणून सासरा तिच्या कौतुकात अधिकच बुडून गेला. त्यामुळे रागिणीच्या माहेरी तिची अपूर्वाई वाढली. तर त्यात नवल नव्हते. पंडितांचे घराणे तसे जुने, पण आता फक्त पोकळ वासे शिल्लक राहिले होते. थोडाफार जमीन जुमला होता. तेवढ्यावर बापजाद्यांनी बसून खाल्ले. त्यामुळे नंतरच्या काळात तोही कमी झाला. मुले वाढली ती गरिबीतच. पण हाती प्रत्यक्ष पैसा नसला तरी पंडितांच्या घराला चांदवलीत मान होता. त्यामुळे सणवार थाटाने करावे लागत. जेवणाची पाने उठवावी लागत. सारे काही इतमामाने करावे लागे. पोकळ वाशांच्या घरावर अधिकच बोजा पडे. त्यातून मुले मोठी होतायत तो मुलांचे वडील गेले. रडून रडून आईने डोळे खराब करून घेतले. ते इतके की हळूहळू ते फारच अधू झाले.
हा वेळपर्यंत घरच्या जमीन जुमल्याकडे तात्या पाहू लागला होता. तात्याच्या नंतरचा माधव त्याची अभ्यासात गती नव्हती. तो चांदवलीत राहून तात्यालाच मदत करू लागला. पण येणाऱ्या उत्पन्नावर दोघांचे भागणे कठीण आहे हे लक्षात येताच त्याने गावात किराणा मालाचे दुकान काढले. सारस्वताने आणि त्याहून पंडितांच्या मुलाने किराणा मालाचे दुकान काढावे हे गावाला पटण्यासारखे नव्हते. पण हळूहळू सर्वांनीच ते पटवून घेतले. धाकटा बाळ जरा हुशार निघाला. धडपडकडून तो शिकला आणि बऱ्यापैकी नोकरीला लागला. राहता राहिला जनार्दन. त्याचे मात्र कुठेच बस्तान बसले नाही. तो 4 महिने गावी राही, 4 महिने मुंबईत, तर 4 महिने आणखी कुठे. दरवेळेस त्याचा आधीचा उद्योग अंगाशी आलेला असे आणि त्याने 100% गॅरंटीवाली नवीन कल्पना काढलेली असे. मात्र या नवीन कल्पनेसाठी हवे असलेले भांडवल देणारे माणूस त्याला अद्याप भेटलेले नसे. धंदा न करता नोकरी करावी तर त्याला फालतू नोकरी नको असे आणि बऱ्यापैकी नोकरी कुणी दिली तर त्याचे तिकडे पटत नसे. त्यामुळे अजून तो धड मार्गालाच लागलेला नव्हता. त्याचे खिसे नेहमी रिकामे असायचे आणि याच्याकडून 10 रुपये घे, त्याच्याकडून 20 रुपये घे असे त्याचे एकसारखे चालू असायचे. घरातील परिस्थिती अशी असल्यामुळे रागिणीच्या लक्षाधीश सासऱ्याचे आणि महत्त्वाकांक्षी नवऱ्याचे सर्वांनाच विशेष कौतुक वाटणे साहजिक होते. त्यातून रागिणी वर्षातून एखाद वेळी आली तर यायची. सासरच्या व्यापातून डोके बाहेर काढून चांदवलीला येणे तिला भलतेच कठीण होते आणि तिच्या भावांचे स्वतःचेच बूड स्थिर नव्हते. तिथे ते तिला कुठे जाऊन भेटणार. तात्याचे आणि माधवचे तसे ठीक होते, पण चांदवलीहून उठून मुंबईला जाणे म्हणजे काही बुधवारच्या बाजाराला जाण्यासारखे नव्हते की आपले पायी चालतच गेले आणि येताना ऊन असले तरच बसने आले. मुंबईला जायचे म्हणजे प्रवासाचा खर्च, भाचरंडांसाठी खरेदी, बहिणीसाठी भेट, एकूण खर्च त्यावेळीसुद्धा 50-60च्या घरात जाणारा. कुठून आणायचे एवढे पैसे? तेव्हा जाणे येणे फारसे नव्हतेच. आई होती तोवर ती अधूनमधून म्हणायची, अरे त्या रागिणीला एक कार्ड टाका रे, खुशाली विचारा तिची. माधव म्हणायचा, ती मजेत आहे ग, तिची नको तू काळजी करू, ती तिकडे गाड्या उडवते, पंचायत आहे ती आमचीच. मग रागिणीच 1-2 वर्षातून एखाद वेळी गणपतीला माहेरी यायची. सगळ्या भावांसाठी न विसरता कापडचोपड आणायची, आईसाठी लुगडे आणायची, भावांच्या मुलांसाठी काही ना काही खेळणी वस्तू आणायची. रागिणी आली की मग सगळे खुश होऊन जात. वरवर मात्र म्हणत, अगं कशाला आणतेस एवढं, तू आलीस की त्यातच आम्हाला समाधान आहे हो. ही झाली 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट. पण पुढेही त्यात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे रागिणी गेली तेव्हाही तिच्याजवळ भावांपैकी जनार्दनशिवाय दुसरे कुणीच नव्हते. रागिणी 50शीतच गेली. तिच्या भाग्यवान आयुष्याला किंचित न साजणारी अशी ही एकच गोष्ट झाली. अगदी तरुणपणात जरी ती गेली नाही तरी जख्म म्हातारी होईपर्यंत जगलीही नाही. पहिले नातवंड पाहते न पाहते तोच बायकांच्या ओसरत्या वयातल्या आजाराचे निमित्त होऊन तिने राम म्हटला. घराचे उत्तरोत्तर वाढणारे वैभव तिला जरी अर्धवटच पाहता आले तरी तिने पाहिले भोगले तेही काही कमी नव्हते. तिच्या मरणाचे त्यामुळे तिच्या भावांना फार मोठे दुःख झाले नाही. एकटा जनार्दनच काय तो हळहळला. त्यानंतरच्या गणपतीला सगळे भेटले. ते रागिणी गेल्यानंतर प्रथमच. सगळे आता मधल्या वयातले होते. सगळ्यांचेच गोतावळे वाढलेले होते. मुले देखील एकेकाची चांगली मोठी झाली होती. तात्या आणि माधव तर आजोबा झाले होते. जनार्दनची गोष्ट मात्र वेगळी होती. त्याने लग्न खूपच उशिरा केले होते आणि त्याला एक मुलगा होता. तो नुकताच शाळा संपवून कॉलेजात गेला होता. गेल्या 20 वर्षात जनार्दनच्या सांपत्तिक स्थितीत मात्र फारच मोठा फरक पडला होता. 20 वर्षापूर्वी तो जो कुठेच
स्थिर होत नव्हता. तो आता नुसता अन्नाला लागला नव्हता, तर एक बडी असामी होऊन बसला होता. 20 वर्षापूर्वी नुकत्याच येऊ लागलेल्या नायलॉनच्या धाग्यांमध्ये त्याने पैसा गुंतवला होता आणि नायलॉनचे महत्त्व जसजसे वाढत गेले तसतशी त्याच्या गुंतवणुकीची दामदुप्पट होत गेली. आता त्याचे मुंबईत 2 बंगले होते, एक गाडी आणि एक जीप होती. त्याची मूळची फाटकी तब्येत आता चांगली आडवी झाली होती. रागिणीच्या श्रीमंतीविषयी जसा एक आदरमिश्रित हेवा पूर्वी सर्वांना वाटत असे, तसा तो आता जनार्दनाविषयी वाटू लागला होता आणि रागिणीचे कौतुक यापुढे थोडेसे पुसल्यासारखे झाले होते. रागिणी गेल्यानंतरच्या गणपतीला तो जेव्हा चांदवलीला आला, तेव्हा त्याच्यासारखी मातबर असामी वेळात वेळ काढून हजर राहिल्याबद्दल सगळ्यांना धन्य वाटले. पंडिताच्या घरातला गणपती म्हणजे मोठे प्रस्थ होते. घरात सुबत्ता फारशी नव्हती, तरीही 5 दिवस त्याचे सारे काही सागरसंगीत व्हावे लागे. रात्रीच्या आरतीला 100 माणूस जमे. गणपतीच्या सगळ्या कुटुंबाची नुसती श्रद्धाच नव्हती, तर सगळ्यांना त्याचा एक प्रकारचा दरारा होता. याचे कारण वेगळे होते. पंडितांच्या देवघरात त्यांच्या घराण्याचा रावळेश्वर होता. या रावळेश्वराचीच मुळात सगळ्यांना भलती जरब होती. दररोज संध्याकाळी रावळेश्वराजवळ दिवा लावावाच लागे. दिवा लावण्यासाठी घरात कोणाला तरी राहावेच लागे. घर अजिबात बंद करून चालत नसे. त्या काळात आजूबाजूला होते तेवढे ओवळे सोवळे दररोज संध्याकाळी रावळेश्वराजवळ दिवा लावावाच लागे. दिवा लावण्यासाठी घरात कोणाला तरी राहावेच लागे. घर अजिबात बंद करून चालत नसे. त्या काळात आजूबाजूला होते तेवढे सोवळे ओळे पंडितांच्याही घरात होतेच, पण देवघरात हे जास्त होते. चुकून म्हणे एकदा पाळीच्या बाईने तेथे पाय ठेवला तर सबंध घर एका दिवसात लाल मुंग्यांनी भरून गेले. एके दिवशी देवघरात दिवा लावायचा राहिला, तेव्हा म्हणे देवघरातून नाग निघाला. नंतर गावातल्या देवळात जेव्हा देवाला गाराणे घातले आणि नाक घासून चुकलो म्हटले, तेव्हा कुठे घराचा धोका टळला. मूळच्या देवाचे इतके प्रस्थ असल्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली की पंडितांच्या देवघराला असामान्य महत्त्व येई. 5 दिवस आपल्या वागण्यात कुठे चूक होऊ नये यासाठी प्रत्येक जण डोळ्यांत तेल घालून जपू लागे. पोराटोरांना देवघरात एकटे जाण्याची बंदी केली जाई. बाहेरून येणारे माणूस अंघोळ केल्याशिवाय देवघरात जाईन असे होय. यंदा गणपतीला जमलेल्या सगळ्यांनी रागिणीची फार आठवण काढली. तिला गेलेला पुरते 6 महिने देखील झाले नव्हते, त्यामुळे कुठलाही विषय पुन्हा पुन्हा तिच्यावर येत होता. यंदा गणपतीला जमलेल्या सगळ्यांनी रागिणीची फार आठवण काढली. तिला गेलेला पुरते 6 महिने देखील झाले नव्हते, त्यामुळे कुठलाही विषय पुन्हा पुन्हा तिच्यावर येत होता. त्या दिवशी असेच झाले. रात्रीची वेळ होती. मुले बाळे दिवसभर दंगामस्ती करून झोपी गेली होती. बायका मंडळी स्वयंपाकघरात आणि मागच्या दारी आवरासावर करण्यात मग्न होती. पाडीवर तरुण पोरांचा पत्त्यांचा डाव पडला होता. गणपतीपुढे 2 मोठ्या समया जळत होत्या. रावळेश्वरापुढे वहिवाटीचा दिवा मिणमणत होता. अशावेळी 4घे भाऊ अंगणात येऊन बसले. एक जाजम अंथरले आणि पानांचा डबा मध्ये ठेवला. बाळ पान खात नसे. त्याने सिगारेट सिलगावली. तात्याचे पाठीचे दुखणे अधूनमधून उपटायचे, तसेच ते आताही उपटले होते. एक पातळशी उशी पाठीशी घेऊन तो मोठ्या पाठीच्या खुर्चीत बसला. गप्पांमधून अर्थातच गोष्टी निघाल्या. रागिणीच्या. रागिणी गेली, त्यामुळे तिच्या घराचे, मुलांचे
किती नुकसान झाले याच्या, रागिणीच्या स्वभावाच्या, रागिणीच्या वागण्याच्या त्यातून विषय निघाला तो बरोबर 20 वर्षापूर्वीच्या गणेश चतुर्थीचा. शेवटच्या श्रावणी सोमवारीच रागिणी माहेरी आली. सोबतीला तिचा नवरा होता. नवऱ्याला रागिणीचे इतके कौतुक की 15 दिवस तिला माहेरी पाठवायचे म्हणजे देखील त्याच्या जीवावर येई. रागिणीने स्वतःच हे सांगितले तेव्हा तात्याच्या बायकोने माधवच्या बायकोकडे पाहिले आणि दोघी तोंडावर पदर धरून खुसूखुसू हसल्या. माधवची बायको म्हणाली, रागिणीताई, जावई बापूंना म्हणावं आल्यासारखे राहा 4 दिवस. मग सगळ्यांनी जावई बापूंना आग्रह केला. जावयांनी 4 नाही पण 2 दिवस राहण्याचे कबूल केले. तेव्हा सगळ्यांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. त्यानंतर रागिणी आणि तिचा नवरा यांचे कौतुक करण्याची चढाओढच सुरू झाली. सकाळी उठल्याबरोबर पहिल्या वाफेचा चहा तात्याची बायको माडीवर पोचवायची, तर 9 वाजता लोणकड्या तुपाचा शिरा करून माधवची बायको दोघांना हाक मारायची. साऱ्या गावातल्या विक्षिप्तपणाच्या गोष्टी सांगून बाळ रागिणीला हसवायचा आणि संध्याकाळी तात्या पोक्तपणे तिला तिच्या संसारातल्या घडामोडी विचारायचा. याला अपवाद होता तो धाकट्या जनार्दनचा. ही सगळी माणसे रागिणीच्या मागे नाचतायत, ती तिच्या पैशासाठी, या विचाराने त्याचा मस्तक शूळ उठायचा. सध्या त्याची अतिशय ओढगस्तीची स्थिती होती आणि खिशात म्हटले तर सगळे मिळून 10 रुपयेसुद्धा नव्हते. एक नवीन योजना त्याच्या डोक्यात धुमसत होती. गेल्या महिन्यात तो मुंबईला गेला असताना त्याच्या एका मित्राने नायलॉनचे पिल्लू त्याच्या डोक्यात सोडले होते. मनात येई नायलॉनसारख्या वाढत्या धंद्यात एकदा जम बसवला की नोकऱ्या करून 4 आणे वाचवीत संसार करणाऱ्या या क्षुद्र किरड्यांना आपली लायकी चांगली समजेल. मग हे सगळे लोक आता रागिणीच्या भजनी लागले आहेत तसे आपल्याही मागे लागतील. पण सध्या तरी नुसते दात ओठ चावत बसण्याखेरीज दुसरा काही इलाज नव्हता. कारण भांडवलाचा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हता. तो सुटेपर्यंत सगळ्यांची हेटाळणी अशीच ऐकून घ्यावी लागणार होती. तात्याचा वडिलकीचा उपदेश ऐकून घ्यावा लागणार होता. मंत्रतंत्र साधू बुवा यांचे वेड असलेल्या माधवने उपाय म्हणून दिलेले खुळचट गंडेदोरे बांधावे लागणार होते. त्याच्या बायकोने म्हटलेल्या भाऊजी चला जेवायला या शब्दांमध्ये काही खोच असेल का या विचाराने जीव हैराण होणार होता. आणि पानावर बसल्यानंतर आपण मेहरबानीचे खात आहोत या टोचणीने घास घशाखाली उतरणार नव्हता. आणि ही आपली श्रीमंत बहीण, कर्तृत्व काय ती हिचे, तर एकदा नटून ठटून लग्नाला जाऊन त्या मुजुमदाराच्या नजरेला पडली एवढेच. नटली ती सुद्धा घरात पिढीजात चालत आलेला 25 तोळ्यांचा हार आणि आईच्या बांगड्या हे दागिने अंगावर चढवून, म्हणजे स्वतःचे काही नाही. आणि आता हिच्या श्रीमंतीला दिपून या भावांच्या कजाक बायका रेशमासारख्या नरम झाल्या आहेत. शिरे करतायत आणि विडे लावतायत. जगात साला पैशाशिवाय दुसरं काही नाही. आपल्याला कुठं 2-5 हजार भांडवल मिळालं तर दाखवू एकेकाला, असा जनार्दनच्या जीवाचा संताप होत होता. भावांवर, त्यांच्या बायकांवर आणि रागिणीवर देखील तो वैतागला होता. रागिणीने आपल्या परीने गोड बोलून त्याची चौकशी केली. नाही असे नाही, पण त्याने तिला झटकून तोडूनच टाकले. हो, हवाई कशाला नसता मानभावीपणा आणि गोड बोलण्याचे नाटक. हिचा नवरा आपल्या पश्चात आपली काय किंमत करीत असेल हे उघडच आहे. कालच आपण चोरून ऐकले. तात्या मिशीतल्या मिशीत बोलत जावई बापूंना म्हणत होता, आता काळजी काय ती जनार्दनची. जावई बापू बघा तुमच्याकडे, त्याच्या जोगती नोकरी. जावई बापू होस हो करीत होते.
पण जनार्दनच्या जोगती नोकरी म्हणजे काय? शिपायाची नाही तर कारकुनाची. अरे, हा जनार्दन बहिणीकडे असल्या हलक्या नोकऱ्यांवर राबायला नाही जन्मलेला. भांडवल मिळू द्या, मग दाखवतो या तात्याला. मोठा स्वतःकडे वडिलकी घेतो. अवघा 5 वर्षांनी तर मोठा माझ्यापेक्षा. याची लायकी काय? तर घरात पहिला जन्माला हीच, नाहीतर बाहेर याला कोण कुत्र विचारणार होतं. पण पहिला जन्माला म्हणून याला वडिलांचा जमीन जुमला. पहिला जन्माला म्हणून याच्या बायकोला आईचा 25 तोळ्याचा हार. आणि हरितालिकेच्या संध्याकाळी एकाएकी तात्याच्या बायकोचा आक्रोश ऐकू आला. सगळीकडून माणसे जमली. तात्याच्या बायकोच्या पुढ्यात उघडी ट्रंक पडली होती. तिच्यातला दागिन्यांचा डबा उघडून तिने मांडीवर घेतला होता आणि ती मोठमोठ्याने कपाळ बडवून रडत होती. माधवच्या बायकोने तिला पुन्हा पुन्हा काय झालं विचारले. जमलेली सगळी मंडळी एकमेकात तर्ककुतर्क करू लागली. प्रथम तात्याच्या बायकोला शब्दच फुटेना, पण मग तिने हंबरडा फोडला. माझो 25 तोळ्यांचे हार खय सांडवले गो. तिचे सांत्वन कसे करावे हेच मंडळींना कळेना. मुख्य म्हणजे तात्याच्या बायकोबरोबर माधवची बायको देखील हुंदके देऊन देऊन रडू लागली. रागिणीने दोघींची कशीबशी समजूत काढायला सुरुवात केली, पण तिला त्या आटोपेनात. तात्या बाहेर गेला होता. माधवने आवाज चढवून त्यांना गप्प बसायला सांगितल्याबरोबर त्यांचे हुंदके थांबले, पण त्या मुसमुसत राहिल्या. हार गेलाच असे पक्के धरून चालून तात्याची बायको गेलेल्या माणसाचे करावे तसे त्या हाराचे गुणवर्णन करू लागली. रागिणी म्हणाली, असं बोलत राहून काय होणार वहिनी? कुठं गेला असण्याची शक्यता आहे ते सांगा, तिथं शोधूया. मला वाटतं घरातल्या घरातच असेल. नाही गो, घरातल्या घरात. तात्याची बायको डोळे गरागरा फिरत म्हणाली. घराबाहेर गेलो असतलो तो एव्हाना मोडीत देखील निघालो असतलो. आणि पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. रागिणीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले ती आणि माधव हार कुठे गेला असेल याचा विचार करू लागली. आता हार म्हणजे काय? लहानशी अंगठी आहे की सुकले की आपले कुठेतरी पडले म्हणावे. बरे, हार अंगावरचा नव्हे, कुलूपबंद ट्रंकेतला आणि दागिन्यांच्या डब्यातले बाकीचे सगळे दागिने जागेवर आणि ट्रंकेचे कुलूप तोडून उघडल्यासारखे. तेव्हा हार काही हरवलेला नाही, कुणीतरी चोरूनच घेतला असणार हे उघड झाले. कधी घेतला असेल कोण जाणे. उद्या चतुर्थीला गळ्यात घालायचा यासाठी तात्याची बायको डबा उघडायला गेली म्हणून आज तरी कळले, नाहीतर कसे कळणार होते? मला वाटतं कालपासून कोण कोण आलं. इतका वेळ बाजूला गप्प उभा असलेला जनार्दन सांगू लागला. तू गप्प बैस हा. आमका ठाऊक असा कोणी घेतलो हार ते. माधव त्याच्या अंगावर वस्कन ओरडला. जनार्दन मग गुपचूप बाहेर निघून गेला. त्याच्या जात्या आकृतीकडे रागिणी पाहत राहिली. मग तिने माधवाकडे नजर वळवली. आपले बोलणे तिला रुचले नसावे या शंकेने माधव समर्थन करू लागला. अगो रागिणी, तुका ठाऊक नाय याचे प्रताप. सरळ वागणुकीचो असा हो. नाना धंदे याचे. काय वाटेल ते करूक जाईल. तेका वाटत असता की आपण काय पण धुमशान करून मोकळे राहू, तर त्या बाकी नाही होऊ द्यायचा. आम्ही काय बोळ्यान दूध नाही पिणव. पदरात घालून देऊ याची करणी, तेव्हाच स्वस्त बसलता. हां, आमच्या मागे रावळेश्वर असा. माधव जेव्हा असे बरेच काही बडबडत राहिला तेव्हा रागिणीच्या लक्षात आले की माधवचा
देवावर, मंत्रतंत्रावर बराच भरोसा आहे आणि त्याच मार्गाने तो गेलेला हार परत मिळवणार. तरी देखील माधवच्या बायकोला आणि घरातल्या मुलाबाळांना मदतीला घेऊन तिने सारे घर विंचरून काढले. तात्याच्या बायकोचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या बायका जमल्याच होत्या. ती पुन्हा पुन्हा नव्या उमाळ्याने रडून त्यांना तेच तेच सांगत होती. बायका आपापले तर्क सांगत होत्या. आतल्या काळोख्या बाळंतिणीच्या खोलीत हल्ली आईची खाट असे. तिचे वय बरेच झाल्यामुळे तिच्याने हालचाल फारशी होतच नसे. त्यातून आता तिची दृष्टी जवळजवळ निकामीच झाली होती. त्यामुळे ती काळोखात पडून राही इतकेच. आतल्या काळोख्या बाळंतिणीच्या खोलीत हल्ली आईची खाट असे. तिचे वय बरेच झाल्यामुळे तिच्याने हालचाल फारशी होतच नसे. त्यातून आता तिची दृष्टी जवळजवळ निकामीच झाली होती. त्यामुळे ती काळोखात पडून राही इतकेच. हार गेल्याचे तिला कुणीतरी सांगितले. त्यावर ती काहीतरी पुटपुटली आणि कुशीवर वळून देवाचे नाव घेऊ लागली. रात्री तात्या वसुलीहून परत आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या बायकोने रडून ओरडून गोंधळ घातला. पुन्हा एकदा माधवने आवाज चढवून चोराचे पारिपत्य केल्याशिवाय राहणार नाही असे जाहीर केले. बाळ या सगळ्या प्रकाराला वैतागला होता. तो ज्याला त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करीत होता, पण कुणीच त्याला दाद देत नव्हते. जनार्दन केव्हा तरी बाहेरून येऊन चुपचाप बसून राहिला होता. तात्याने त्याला सरळच विचारले, तू घेतलंस रे हार? खरं खुरं सांगून टाक हा. जनार्दन चिडला. संतापाने त्याचे ओठ थरथरू लागले. मी गरीब म्हणून माझ्यावर वाटेल तो आळ घेता तो चिडून ओरडला. मी काय चोर असे तुमचे हार घेऊ? मग उचलतच देवावरचा फूल होऊन जाऊ दे. माधव त्याच्या अंगावर खेकसला. हो, मी काय भीतय की काय? उचलून दाखवीन फूल तरच नावाचे जनार्दन. जनार्दनच्या अंगातही आता देवाचा संचारला होता. उगाच वाटेल त्या करूक तयार होऊ नकोस. रावळेश्वरावरचा फूल म्हणजे मस्करी नाय, समजलंस? निर्वंश जातलो खोट्या उचलणाऱ्याचे. होऊ दे निर्वंश. कर नाय त्याला डर कशाची? हट्टाला पेटून जनार्दन बोलला. रागिणीने मध्ये पडून त्यांची हमरीतुमरी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचे काही चालले नाही. माधवने जनार्दनला तसेच खेचून देवघरात नेले. बाळ जाऊ दे सांगत होता. तरी देखील माधवने जनार्दनला देवावरचे फूल उचलायला लावले. देवा, बावा, रावळेश्वरा, खोटो आळ घेतलं तुकाच रे बाबा. डोळे म्या हाराक हात देखील लावूक नाही असे म्हणून त्याने फूल उचलले. तात्या आणि माधव या दोघांचाही पारा या प्रकाराने थोडा खाली आला, पण त्यांचे पुरते समाधान मात्र झाले नाही. त्या रात्री हरतालिकेमुळे बायका मंडळींना उपासच होता. माधवच्या बायकोने सगळ्यांना ताकभात आणि पापडाचे जेवण वाढले. कुणाचेच जेवणात लक्ष नव्हते. जनार्दन तर पानावर देखील बसला नाही. रागाने लाल झालेला चेहरा घेऊन तो एका कोपऱ्यात धुमसत बसला होता. पाटावर बसल्यानंतरही तात्या आणि माधव यांची बडबड खालच्या आवाजात चालूच राहिली. रात्री 12 वाजेपर्यंत सगळे याच विषयावर बोलत होते. बाळ पुन्हा पुन्हा आता झोपा असे सांगत होता. हा तमाशा बघण्याच्या आत रागिणीचा नवरा मुंबईला परत गेला. हीच तेवढी त्याला समाधानाची गोष्ट वाटत होती. नाहीतर पंडितांची अब्रू मुंबईच्या वेशीवर टांगली जायला उशीर नव्हता. माधवने झोपण्यापूर्वी तात्याच्या बायकोची समजूत घातली. तू बिलकुल काळजी करू नको गे. आपले रावळेश्वर असा तोवर आपणाक भिऊचा अगदी कारण नाही. उद्या गणपतीच्या आरतीच्या वेळेस बघत राहू
कसो चमत्कार घडतलो ते. चोर आपल्या आप चोरी कबूल करतलो का नाय बघ. रावळेश्वराचो पराक्रमच असा तसो. त्यातून उद्या येतले गणपती म्हणजे बघाकच नको हा. दुसऱ्या दिवशी वाजत गाजत गणपती आला आणि आदल्या दिवशी घरावर पडलेले काळजीचे सावट थोडे उचलल्यासारखे वाटले. वर्धम पेंटराच्या दुकानापासून झांज ताशाच्या गजरात मूर्ती निघाली. ती तासाभराने घरी आली. मुठभर मोठी माणसे आणि चिक्कार पोरेटोरे यांनी आरडून ओरडून मूर्तीची यात्रा गाजवली. भटजी तयारच होते. श्रींची प्रतिष्ठापना करताना त्यांनी रावळेश्वरासकट सगळ्या देवांना घरावरचे संकट दूर करण्याचे गाराणे घातले. हार गेल्याचे त्यांच्याही कानावर गेलेच होते आणि माधव अधूनमधून आज बगलतय चोर कसो निसटता ते देवाच्या नजरेतून काय सुटूच नाय अशा गर्जना करीतच होता. पण सकाळच्या आरतीला जनार्दन घरातच नव्हता. कोणीतरी त्याला चून करण्यासाठी नारळ पाडून आणायला पाठवले. तिकडेच त्याला उशीर झाला. त्याची वाट पाहून पाहून थोड्या उशिराने आरती सुरू केली, पण आरती संपली तरी त्याचा पत्ताच नव्हता. माधव जळफळत राहिला. नारळ काढायला त्याला पाठवणाऱ्याच्या नावाने त्याने शिमगा केला. कोठीत काढून ठेवलेले नारळ नेमके आत्ताच संपले कसे म्हणून तो बायकोवर कातावला. आता कसो भिवून दडता हा. काल मारे फूल काढल्यान देवावरचा रावळेश्वर बघून घेतलो. अरे गणपतीपुढे काय मस्करी असे स्वतःशीच बडबडत राहिला. संध्याकाळी बाहेरची पाहुणे मंडळी घरात असतानाच त्याने सगळ्यांना बजावले. रात्री आर्थिक माका घरची सगळी माणसं हवीत हा. सांगून ठेवतंय, नाहीतर पळशात गुपचूप सकाळसारखी देवाक चालूचा नाही बिलकुल. आधी पाप करण्यापूर्वी विचार करूचो, मग पळान फायदो काय. हे सगळे आपल्यासाठी आहे हे जनार्दनला कळत होते, पण माणूस गरीब झाला की त्याची अब्रू सुरक्षित नसते हेही त्याला माहीत होते. त्याने उत्तर दिले. दाट ओठ खात तो प्रसादाची तयारी करीत राहिला. माधवचे बोलणे न ऐकल्यासारखे करीत रात्रीच्या आरतीला तो हजर राहणारच होता. त्याने कुठे कशाला नाही म्हटले होते. आज पळपुटेपणा करायचा असता तर काल त्याने देवावरचे फूल उचलले असते का. रात्री आरतीला माणसांची रीग लागली. पंडितांचा गणपती म्हणजे मोठे जाज्वल्य दैवत आहे असे सगळ्या गावाचे मत होते. वर्षभर न फिरकणारे लोकसुद्धा नेमके गणपतीच्या दिवशी येऊन प्रसाद घेऊन जायचे. या दिवशी पंडिताकडे कुणालाच बंदी नसायची. कुणी हलके नसायचे की दळिद्री नसायचे. बापे मंडळी संध्याकाळी येऊन जायची. ज्यांना शक्य असेल तेवढी आरतीला थांबायची. पोरे बाळे जमलेली असायचीच, पण बायका देखील आपल्या घरच्या गणपतीच्या कामामधून वेळ काढून येऊन दर्शन घेऊन जायच्या. यंदाच्या वर्षी बाळने मुंबईहून लुकलुकणारे रंगीत बल्बचे तोरण आणले होते. श्री समोरची आरास रागिणीने आदल्या दिवशी दुपारभर खपून केली होती. आरतीत ठेवायला शोभेच्या वस्तू देखील ती मुंबईहून घेऊन आली होती. एवढा गाव लोटणार आणि आपल्या गळ्यातला हार मात्र जागेवर नाही या कल्पनेने तात्याच्या बायकोला पुन्हा पुन्हा रडू फुटत होते आणि तात्या तिच्या अंगावर खेकसत होता. भलत्या वेळी रडान अवचिन्न करू नको हा. सांगान ठेवतंय की लगेच माधव येऊन तिची समजूत घालायचा. जरा दम धर वहिनी. खय नाय जाऊनच तुझा हार. आज आरतीत बघ काय गंमत जाता ते. आज देव चोराक अचूक पकडतलो. गाराणा घातलेला असा
काळो ठिक्कर पडता की नाही बघ चोर. बाळला माधवचे हे कारस्थान आवडलेले नव्हते. माधवला म्हणाला, जनार्दनानं घेतलो असाच हार तर लोकांसमोर शोभा नाही जातली. या घरातलं भांडण चव्हाट्यावर की त्याक येऊक व्हाय. मी सांगतोय जनार्दनाक की तू काय आर्थिक हजर राहनवस आर्थिक हजर राहावं नकोस. तसा माधव चिडून म्हणाला, तू नसती शाणपत्ती करू नकोस हा. कॉलेज शिकलस म्हणजे मोठी शिंगा फुटली ता असा ठाऊक. जनार्दन आर्थिक येऊकच वय. अरे करूचा तसा भरूचा. आणि 25 तोळ्यांचा हार तो त्यातून घराण्याचो 4 पिढांचो येता नखोडा असाता की सोडून देऊचा चोराक. हाराची गोष्ट नाही म्हटले तरी गावात सगळीकडे पसरली होती. आजच्या गणपतीच्या आरतीत चोर नक्की पकडला जाईल हा माधवचा तर्कही तोंडातोंडी झाला होता. त्यामुळेच की काय कोण जाणे, पण दरवर्षीपेक्षा यंदा आरतीला अधिकच गर्दी जमली. देवघर तर सगळे भरूनच गेले, पण मधली खोली आणि पडवी सुद्धा माणसांनी गच्च भरून गेली. काही माणसे खिडकी बाहेर सुद्धा उभी होती. आरतीचे तबक तात्याने धरले होते. माधव देखील सोवळे नेसून त्याला काय हवे नको ते बघत होता. पण दोघांचेही लक्ष गणेश मूर्ती इतकेच जनार्दनकडेही लागलेले होते. दारात उभ्या राहिलेल्या माधवची बायको, तात्याची बायको या दोघीही आपल्या जागेवरून जनार्दनकडेच पाहत होत्या. आपल्याकडे इतक्या लोकांचे लक्ष आहे या भावनेने अस्वस्थ होऊन जनार्दन जागच्या जागी चुळबुळत होता. सुखकर्ता दुःखहर्तांपासून मंडळी काहीतरी होण्याची वाट पाहत राहिली, पण देवे होऊन गेल्यानंतरही काही वेगळे घडले नाही. प्रसाद वाटता वाटता बाळने सुटकेचा निश्वास टाकला. रागिणीही हायसे वाटल्यासारखी स्वयंपाकघराकडे वळली. अनावर होणारा संताप दाबून माधव वावरत होता. तात्याच्या बायकोचा हार परत मिळण्याची आशाच खुंटल्यासारखी झाली. रात्री सगळी गडबड संपून आवरावर व्हायला 12 वाजून गेले. दमलेली पोरेसोरे लवकर झोपून गेली. जनार्दनने मुकाट्याने आपले अंथरूण अंगणात पसरले. कालपासून तो कोणाशीच फारसा बोलत नव्हता. एका दिवसात त्याला घर परके परके वाटू लागले होते. तात्याची बायको, तात्या आणि माधव मात्र स्वयंपाकघरात कुलूकुलू बोलत बसले होते. रागिणी भांडी लावण्याच्या निमित्ताने तिथेच बसून त्यांची बोलणी ऐकत होती. तात्याच्या बायकोने तिला कितीतरी वेळा झोपायला जा, भांडी सकाळी लावू म्हटले तरी ती ऐकतच नव्हती. असा कसा हो झाला? तात्याच्या बायकोने माधवला विचारले. देवान कौल कसो नाही दिलो? देतलो कसो? माधव म्हणाला, देवाक बांधून घातला हा तेणा. मी ओळखलंय. देवक बांधल्याशिवाय असा जाऊनचाच नाही. माधव म्हणाला. देव बांधल्याचे कळल्यावर तात्याची बायको घाबरली. देव बांधायचा प्रकार म्हणजे जबरदस्तच. देव बांधणारे पंचाक्षरी आपल्या मंत्राच्या जोरावर देव एखाद्या विशिष्ट बाबतीत काहीच कौल देणार नाही अशी व्यवस्था करून ठेवीत. मग देवाला बोलता करणे कुणाच्याच हातात राहत नसे. सगळेच गुन्हेगार इतकी सावधगिरी घेत नसत. पण घरातच गणपती येणार म्हटल्यानंतर इथे हाराची चोरी करणाऱ्याने तेवढी शिताफी दाखवली असावी. त्यामुळे या चोरीच्या बाबतीत बोलायची देवाला चोरी झाली असा माधवचा तर्क. दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा आटोपताच माधव नाचत नाचतच देवघराबाहेर आला. त्याच्या हातात एक गाठी मारलेला काळा दोरा होता. बघितलंस? तो थेट स्वयंपाकघरात जाऊन तात्याच्या बायकोला म्हणाला. देव बांधलो म्हटला काल, तो खोटा नाही हो बघ.
दोरो. पटली खात्री. खंय मेळ्ळो. देव्हाऱ्याखाली म्हाका संशय होतोच. मेल्याचा कधी बरा होऊचा नाय. देव बांधूचो म्हणजे असा तसा काम नाही. उलट्या काळजाचो माणूस जायातो का. त्या दिवसापासून माधवचे मांत्रिकाकडे खेटे सुरू झाले. बांधलेला देव सोडविण्यासाठी मांत्रिक सांगेल ते उपाय करण्यात आले. इकडे हार सापडावा यासाठी काही उपाय मांत्रिकाने केलेच होते. झाडाखाली भात ठेवण्यापासून ते तिठ्यावर कोंबडे ठेवण्यापर्यंत. घरात गणपती असल्यामुळे घरातल्या कुणालाच कोंबडे मारता येत नव्हते, म्हणून परस्पर महारवाड्यातल्या भागूकडे पैसे देऊन ती व्यवस्था करण्यात आली. बाळच्या सूचनेप्रमाणे चावडीवर आधी कळवण्यात आले होते आणि पोलिसांनी संबंधित लोकांच्या झडत्या घ्यायलाही सुरुवात केली होती. बायका मंडळी घरोघर विचारपूस करीतच होती. तात्या रोज रात्री झोपताना अथर्व शीर्ष म्हणू लागला होता. असे होता होता 4-5 दिवस गेले आणि हार मिळण्याची आशा मंदावत चालली. 5वा दिवस उजाडला आणि गणपती विसर्जनाची तयारी सुरू झाली. विसर्जनाआधीची शेवटची आरती पहिल्या आरती इतकीच गाजत असे. तसेच मोठ्या प्रमाणावर गावातले लोक पंडितांच्या घरात जमत आणि तितक्याच जोराच्या आरतीनादाने सगळा परिसर दुमदुमून जाई. यंदाही त्याच घोषात सुखकर्ता दुःखकर्ता सुरू झाले. टाळ, झांजा, ढोलकी जोरजोरात दणदणू लागली आणि पंडितांचे घर जोत्यापासून छपरापर्यंत त्या नादाने थरथरू लागले. पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि एक विलक्षण घटना घडली. एकाएकी रागिणीला चक्कर आल्यासारखे झाले. चेहरा काळानिळा पडला आणि ती चालू आरतीत बेशुद्ध पडली. एकच गडबड उडाली. बायका मंडळींनी रागिणीला बाजूला घेतले आणि बाहेर नेऊन पलंगावर निजवले. पुरुष मंडळींनी आरती कशीबशी पूर्ण केली. लगेच ते तिच्याकडे धावले. तोवर तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न चालूच होते. अजूनही ती पूर्ण शुद्धीवर येत नव्हती. तिचे ओठ थरथरत होते, पण बोललेले काही ऐकू येत नव्हते. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. बाहेरची मंडळी घरोघर पांगली. फक्त घरातली तेवढी तिच्या भोवती राहिली. तात्या आणि माधव तिला कसे वाटते आहे ते विचारित राहिले. अगदी अशक्त आवाजात रागिणी म्हणाली, मला देवानं शिक्षा केली. मी हार चोरला म्हणून. हार इथं नाही, मी तो मुंबईला पाठवला. रागिणीचे शब्द ऐकले मात्र उंबरठ्यात उभा असलेला जनार्दन तिथल्या तिथे मटकन खाली बसला. जनार्दनवरचा संशय दूर झाला तरी तात्या आणि माधव त्याच्याशी फारसे मोकळेपणाने बोललेच नाहीत. फक्त चुटपुट ते म्हणाले की आम्ही काय करणार, परिस्थितीच तशी होती. माणसाची होते चूक, पण चुटपुट ते बोलले तरी त्यांचा आवाज एकदम बंद झाला. हे खरे, हार जनार्दनकडे मिळता तर कदाचित त्यांनी त्याला पोलिसात सुद्धा द्यायला कमी केले नसते. पण त्यांच्या लाडक्या श्रीमंत बहिणीकडेच तो निघाल्यामुळे त्यांचा अवसान घातच झाल्यासारखे झाले. त्यांच्या बायका एकमेकीत काय कुजबुजल्या असतील तेवढ्याच, पण त्यांच्या रडण्या ओरडण्यातली सगळी हवाच काढून घेतल्यासारखी झाली होती. हार काही पुन्हा दिसला नाही. रागिणीने आपल्या नवऱ्याबरोबर तो मुंबईला पाठवून दिला होता. तिला म्हणे तो विलक्षण आवडायचा, आईचा म्हणून आणि दागिना म्हणूनही. मुंबईला तिच्या स्वप्नात सुद्धा कित्येकदा तो हार येत असे. म्हणून तिने या वेळेस ठरवूनच टाकले होते की काहीही करून तो हार पळवायचा. नवऱ्याला तिने सांगितले होते की तिला आईने तो गुपचूप देऊन टाकलाय. तात्या माधवला तिने गळ घातली की सासरच्या माणसांपुढे शोभा नको म्हणून हाराचे गुपचूप मिटवून टाका. त्या बदल्यात तिने स्वतःच्या गळ्यातला साज तात्याच्या बायकोला देऊन टाकला. म्हणाली, तोडाभर जास्तच भरेल याचं वजन. मग त्यावर तात्याची बायको काय बोलणार. एकूण रागिणीच्या हातून झाला तो सगळा चक्रमपणाच.
पण तिचा स्वभाव पहिल्यापासूनच मनाला येईल ते करण्याचा, परिणामांचा विचार न करण्याचा. त्यातून आता ते श्रीमंती खटले. कधी कशी वागेल कुणी नेम द्यावा. बिचाऱ्या जनार्दनला मात्र सगळे थोडे कठीण गेले. पण त्याला काय करणार, असतो एकेकाचा कर्मभोग. असे सगळ्या मंडळींनी स्वतःचे समाधान केले आणि हाराचा प्रश्न मिटवून टाकला. माधवला एक परीने मोठे समाधान वाटले. त्याच्या देवावरच्या श्रद्धेनेच हार सापडून दिला होता. बांधलेला देव मोठ्या शिकस्तीने त्याने सोडवला होता आणि त्यानेच गणपतीच्या आरतीत शेवटी चोर पकडला होता. तो चोर त्याच्या कल्पनेपेक्षा वेगळा होता खरा, पण परमेश्वरी लीलाच ती प्राणीमात्राला कुठून समजणार. बाकी रावळेश्वर म्हणजे जबरदस्त देव आणि त्यातून पंडितांकडचा गणपती म्हणजे जागृत दैवत. मग चोर सापडल्याशिवाय थोडाच राहतो. रागिणी गेल्यानंतर पहिल्यांदाच जेव्हा चारही भाऊ एकत्र भेटले तेव्हा या प्रकाराला 20 वर्षे लोटली होती. पण गप्पा गप्पांमध्ये सगळ्याची उजळणी झाली. एवढ्या श्रीमंत रागिणीला चोरीची बुद्धी आठवावी. या मनुष्य स्वभावाला काय म्हणायचे. पण पोरगी चक्रम हेच खरे. या चक्रमपणाशिवाय बाकी तिच्यात नाव ठेवायला जागा नव्हती. सगळे हळहळले. मग जनार्दनच्याने राहावेना. तो म्हणाला, चक्रम असेल बाबांनो रागिणी, पण असा चक्रमपणा लाखांत एका ठिकाणी दिसायचा नाही. हाराच्या प्रकरणानंतर 1-2 वर्षांनी जनार्दन भाऊबीजेला रागिणीकडे गेला होता. 4 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन रागिणी चकित झाली. जनार्दन म्हणाला, आता बिझनेस सुरू केलाय, पहिल्यापासूनच फायद्यात आहे धंदा. थोड्याच दिवसात फायद्यातला तुझा वाटा देऊन टाकायचं ठरवलंय. माझा वाटा? माझा वाटा तर भांडवल तू पुरवलंस ना धंद्याला. रागिणी गोड हसली. माझं काय रे मोठं, आईने पुरवलं म्हण. आईचा काय संबंध. तुका काय वाटला हार गेल्याचा कळून आई गप्प रवतली होती. रागिणी मध्येच माहेरच्या भाषेत म्हणाली. तिका दृष्टी नव्हती, पण काळोखात पावला समजूची. शेवटच्या मंगळागौरीक वहिनी बाहेर गेली तेव्हा तू कुलूप तोडलास ना. तिनं ऐकला. तुझी पावला देखील ते का समजली. तुका हटकला तर तू पाणी पिऊक उठलंय म्हणालस. पण हार गेलो म्हटल्यावर तिका तो कोणी चोरलो असतलो ता बरोबर कळला. सगळी तुझ्यावर आळ घेऊक लागली तेव्हा ती माका खोलीत बोलवून म्हणाली, रागिणी गो, या माझ्या पोराची काय आशा नाही. आधीच त्याचो खंय ठिकाणो नाही. तशातल्यान चोरीचो आळ इलो तर पोर माझो जन्मातसून उठात. तेका पैशाची जरूर असतली म्हणून केली असा चोरी. पण चोर ठरलो तर तेका कोण विचारतलो जगात. म्हणून रे मी ह्या सगळ्या नाटक केला. गाब तिणीन कसलो रस दिलो होतो घेऊन काळा निळा पडूचो, बेशूद पडूचो. पण रागिणी तू चोर ठरलीस माझ्यामुळे. ठरले तर ठरले, मला रे कोण हसणार होतो. तू चोर ठरतास तर मात्र आफत होती. गरिबानं चोरी केली तर गुन्हा असतो बाबा. श्रीमंतानं केली तर लहर ठरते. तर असली लहर होती बाबांनो रागिणीची. असलो चक्रमपणा. जनार्दन म्हणाला. तात्या विचारात पडला. बाळ थक्क झाल्यासारखा बसून राहिला. माधव जाऊन पानाची पिंक थुकून आला. मग म्हणाला, मंजर रे काय आमची देवस्की फुकटची. देवान कौल दिलो तो खोटो. देव
नसतोस का काय या जगात मगे? देव आहे दादा, या जगात देव जरूर आहे, जनार्दन म्हणाला. पण तो देव्हाऱ्यातला नाही. कठीण प्रसंगात माणसाच्या मनात उभा राहणारा. 20 वर्षापूर्वी त्यावेळेस तात्या रागिणीच्या मनात जर तो देव उभा राहिला नसता तर आज मी तुमच्याशी बोलायला असा इथं दिसलो नसतो. पार देशोधडीला लागलो असतो मी, पार देशोधडीला. आणि त्याने धोतराच्या सोग्याने डोळे टिपले. कथा समाप्त.